4 घंटे हो गए इधर बैठी हुई। डेड बॉडी अलग जगह में पड़ा हुआ है, देख नहीं पा रहे हम लोग। इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स का डिले किंवा रद्द होत आहे? गेल्या काही दिवसांपासून देशभरातल्या इंडिगोच्या शेकडो फ्लाइट्स डिले किंवा रद्द होत असल्याने सर्व विमानतळांवर गोंधळ बघायला मिळतोय। पण नेमकं झालंय तरी काय? यावर इंडिगोने परिस्थिती सावरायला कारण द्यायला सुरुवात केली। हिवाळ्यामुळे वेळापत्रकात झालेले बदल, हवामानातला बिघड, तांत्रिक ग्लिचेस, विमानतळावर वाढलेली गर्दी वगैरे वगैरे। पण खरा मुद्दा तर या यादीत नव्हताच। खरं तर ही समस्या अनेक आठवड्यांपासून आढळत होती। तसं झालं असं की 1 नोव्हेंबर पासून पायलटसाठी नवीन कडक नियम लागू झाले। जास्त विश्रांती आणि रात्रीचे कमी तास। पायलटसही थकलेले। पण इंडिगोचं नेटवर्क इतकं मोठं होतं की थोडासा बदलही मोठा अडथळा निर्माण करत होता आणि इंडिगोकडे पुरेसे पायलट्सही नव्हते आणि आधीच जास्त कामाचा ताण। 13 तासांपर्यंत ड्युटी आणि कंपनीला 7,000 कोटींचा नफा असताना पगारात बदल अजिबात नाही। या गोष्टीमुळे नाराज असलेल्या पायलट्सने जास्त काम करणंही नाकारलं आणि या परिस्थितीचा फटका प्रवाशांना बसला। 5 डिसेंबरला 400 फ्लाइट्स रद्द होत्या। एका दिवसात ऑन टाइम परफॉर्मन्स फक्त 8.5%। शेवटी डीजीसीए आणि सरकारलाही हस्तक्षेप करावा लागला आणि डीजीसीए, विमान मंत्री आणि इंडिगोच्या उच्च अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली। त्यात प्लॅनिंग मध्ये आमची चूक झाल्याचं इंडिगोने कबूल केलं। आता सरकारच्या म्हणण्यानुसार फ्लाइटची सेवा 6 डिसेंबर पासून पुन्हा मार्गी लागेल आणि 3 दिवसात पूर्णपणे नॉर्मल होईल अशी अपेक्षा आहे। तुम्हाला काय वाटतं? इंडिगोच्या या गोंधळाचं हेच कारण असेल की यामागे आणखीन काही रहस्य दडलंय? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।